नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं बघा की इथं मी मल्चिंगवर कांदे घेतलेले होते आणि ते तुम्ही बघितले की मी हार्वेस्टिंग केलेली आहे। पण आता सध्या नांगरणीचा हंगाम आहे, तर मी इथं नांगरणी केली का? तर शेतकरी मित्रांनो, येथे मी नांगरणी टाळलेली आहे, कारण की त्याच्यामध्ये आपण जे वॉटर सोल्युबल खतं, जे कार्बनयुक्त बायोस्टिम्युलंट हे जे दिले होते, ते जे वरच्या थरात राखण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याच्यातून जे सुप्त अवस्थेत गेले असतील ते पुढच्या पिकासाठी आपल्याला उपयोगात आणण्यासाठी मी नांगरणी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। नांगरणी केल्यानंतर डायरेक्ट जमिनीला पलटी बसते, तर ती टाळून मी फक्त जे आपल्याकडे बळीराम उपलब्ध असतात त्यानं नांगरणी केलेली आहे, म्हणजे वरचा थर वरच्या वर राहिला। याच्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, मी याच्यामधली जी मल्चिंग होती कांदा काढल्यानंतर जमा करून ठेवलेली आहे। एक 10% त्याच्यामध्ये खराबी जर सोडली तर उरलेला सर्व मल्चिंग कामी येणार आहे आणि तो मी रियूज करणार आहे। तो रियूज करताना कांद्यामधील जे भाग भांडवल उत्पादन खर्च होता तर तो कमी झालेला आहे, कारण की जर मी 1.25 एकराला 14,000चा वापरला असेल तर 2,000 खराब झाले आणि त्यानंतर मला 12,000चा मल्चिंग मिळून आला। याच्यानंतर पुढचं पीक आहे मका आणि त्याच्यासाठी मी मल्चिंगवर मका लावण्याची तयारी करतोय। बघूया ते कितपत मी यशस्वी करू शकतो, ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल आणि मका देखील आपण जास्तीचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशाच वेगवेगळे जुगाडा असतील, नियोजन असतील, त्याच्यासाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।